नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत मोरगावचा मोरेश्वर गणपतीचा इतिहास, गोष्ट आणि वैशिष्ट्य. तुम्ही अष्टविनायक गणपतीबद्दल खूपदा ऐकलं असेल आणि त्याचं दर्शनही घेतलं असेल. पण या प्रत्येक गणपतीच्या स्थापनेमागे एक गोष्ट आहे जे फारच कमी लोक जाणतात. याचीच माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर सुरुवात करूयात. मोरगावचा मोरेश्वर तसेच या गणपतीला मयुरेश्वर असंही म्हटलं जातं. अष्टविनायकचा हा पहिला गणपती. या गणपतीच्या दर्शनाने अष्टविनायक यात्रेला सुरुवात केली जाते. पौराणिक कथेनुसार गणकी नावाचे एक मोठे साम्राज्य होते. त्याच्या राज्याचे नाव चक्रपाणी. चक्रपाणी याला सिंधू नावाचा एक मुलगा होता. सिंधूला शास्त्राबद्दल खूप ज्ञान होते. त्याला तपश्चर्या करायला आवडत असे. म्हणून त्याने सूर्यदेवाची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले आणि सूर्यदेवांकडून सर्वात शक्तिशाली व अमरत्व होण्याचे वरदान मिळवले. त्यामुळे त्याने अनेक युद्धावर विजय मिळवले. त्यामुळे त्याचे आत्मविश्वासाचे रूपांतर अहंकारामध्ये झाले. त्याने देवांबरोबर युद्ध करण्याचे ठरवले. सिंधूने इंद्रदेवाचा पराभव करून स्वर्ग लोकावर ताबा मिळवला. त्याने तेथील सगळ्या देवतांना बंदी करून ठेवले. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भगवान विष्णूने सिंधू सोबत युद्ध केले, परंतु त्यांचाही पराभव झाला. त्यामुळे त्याचा अहंकार अजून वाढला आणि त्याने सूर्यलोक व सत्यलोक व कैलास यावरही आपण विजय मिळवायचा ठरवला. बंदी असलेल्या सगळ्या देवांनी श्री गणेशाची आराधना केली व त्यामुळे गणेशाने त्यांना मुक्त करण्याचे वचन दिले. गणपती आणि सिंधू यांच्यामध्ये मोठे युद्ध झाले. या युद्धामध्ये गणपती मयुरावर म्हणजेच मोरावर बसून गेले होते. फार काळ चाललेल्या या युद्धात गणपतीने सिंधूचे 3 तुकडे केले होते आणि हे भाग 3 दिशेला फेकण्यात आले आणि त्याचे मस्तक मोरगाव इथे पडले. त्यामुळे गणेश भक्तांनी येथे गणेश मंदिराची स्थापना केली. गणपतीने मोरावर बसून दैत्य संहार केला म्हणून मोरेश्वर असे नाव पडले. तसेच सुखकर्ता दुःखहर्ता ही गणेश आरती समर्थ रामदास यांनी याच मंदिरात बसून लिहिली होती. तर या प्राचीन मंदिराला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा व पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे कमेंटमध्ये नक्की कळवा. गणपती बाप्पा मोरया. जय हिंद, जय महाराष्ट्र.